बांधवांनो, अहिल्यादेवी होळकरांच्या लहानपणीचा एक फार सुंदर प्रसंग आहे. अहिल्या मातेचं वय वर्ष अवघं 7 ते 8 वर्षांचं. गावामध्ये असणाऱ्या महादेवाच्या मंदिरासमोर आपल्या लहान लहान मैत्रिणींना सोबत घेऊन अहिल्या माता वाळूपासून आणि चिखल मातीपासून एक महादेवाची पिंड तयार करत होत्या. साक्षात महादेवाच्या मंदिरासमोर बसून त्या महादेवाचं स्मरण करून जीव ओतून अहिल्या माता आणि त्यांच्या लहान लहान मैत्रिणींनं बघता बघता महादेवाची सुंदर पिंड तयार केली. पण त्याच वेळेला समोरून 2 घोडेस्वार सुसाट वेगानं घोडे दौडत येताना पाहायला मिळाले. बघता बघता त्या घोड्यांच्या तापांचा आवाज अगदी जवळ येऊ लागला. अहिल्या मातेच्या सोबत असणाऱ्या लहान लहान मैत्रिणी प्रचंड घाबरल्या, कारण ते घोडे त्या लहान मुलींच्या दिशेनंच येत होते. बघता बघता अहिल्या देवींच्या जवळ असणाऱ्या त्या सगळ्या मैत्रिणी घाबरून पळून निघून गेल्या. पण 7 ते 8 वर्षांची अहिल्या मात्र त्या पिंडीचं रक्षण करण्यासाठी त्याच ठिकाणी बसून राहिली. सुसाट वेगानं धावत येणारे ते घोडे आता अगदी जवळ आले होते. त्या घोडेस्वारांना काही कळेना, घोडे जर थांबले नाहीत तर सरळ त्या मुलीच्या अंगावरून जातील, तिच्या शरीराचा चेंदा मेंदा करून टाकतील. त्या घोडेस्वारांनी लगाम खेचला, अगदी जवळ आले आणि त्याच वेळेला ते घोडेनी दोन्हीही पाय हवेत उंच करत अगदी त्या लहान मुलीच्या जवळ येऊन ते घोडे थांबले. त्या घोड्यांच्या टापांनी तिथली माती उंच उडाली. त्या घोडेस्वारांना आश्चर्य वाटलं. अरे 7 ते 8 वर्षाची लहान मुलगी, तिला भीती नाही का वाटली, भय नाही का वाटली की इतक्या सुसाट वेगानं हे दोन्ही घोडे आपल्या दिशेनं धावत येत आहेत. हे घोडे जर थांबले नाहीत तर सरळ आपल्या अंगावरून आपल्याला चिरडून निघून जातील. तिला भीती भय असं काहीच वाटलं नाही का? त्या 2 घोडेस्वारांपैकी एका घोडेस्वारानं प्रश्न विचारला, हे मुली, तुझं नाव काय? त्यावेळी 7 ते 8 वर्षाच्या अहिल्यानं उत्तर दिलं, माणकोजी शिंदे पाटलांची अहिल्या. त्या घोडेस्वारांनी पुढचा प्रश्न विचारला, एवढे सुसाट वेगानं घोडे तुझ्या दिशेनं धावत येत आहेत, तुला भीती नाही का वाटली, भय नाही का वाटलं की हे घोडे जर थांबले नाहीत तर आपल्याला चिरडून निघून जातील? त्यावेळी 7 ते 8 वर्षांची अहिल्या उत्तर देते, धनगराची लेक आहे, भीती काय असते माहीत नाही. मोठ्या कष्टानं ही महादेवाची पिंड मी आणि माझ्या मैत्रिणींनी तयार केली. तिचं रक्षण करणं ही माझी जबाबदारी आहे. प्रसंगी प्राण गेला तरी बेहत्तर, पण आपला धर्म उद्ध्वस्त होता कामा नये, ही शिकवण मला माझ्या आईबापानं दिली आहे. अवघे 7 ते 8 वर्षाचं वय असताना सुद्धा अहिल्या मातेच्या मनामध्ये स्वतःच्या कार्याविषयी, धर्माविषयी किती प्रचंड आस्था होती ना, हे या प्रसंगावरून दिसून येतं.